माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. संत ज्ञानेश्वर म्हणतात, कौतुकाने मराठीत असे बोलू की अमृतापेक्षाही गोड असेल आणि सर्व काही जिंकून घेऊ या अक्षरांमधून. अक्षरातून अक्षर मिळवू आणि जग जिंकू, अशा प्रकारचे संवेदना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मित्रांनो नमस्कार. आज मी एम्प्लॉयबिलिटी स्किल म्हणजेच रोजगारक्षम कौशल्य या विषयातील कम्युनिकेशन स्किल या भागातील म्हणजेच संवाद कौशल्यातील नॉन व्हर्बल कम्युनिकेशन अनशाब्दिक संवाद हा भाग आपल्यापुढे घेऊन येत आहे. मित्रांनो, मला यूट्यूबवरती आपण फॉलो करू शकता आणि नक्कीच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करू शकता किरण झरकर या माझ्या चॅनलवरती. माझ्या चॅनलचं नाव आहे किरण झरकर. आपण एम्प्लॉयबिलिटी स्किल आणि ITचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, ITशी संबंधित 1 मिनिटाचे माहितीपट पाहण्यासाठी आपण मला टिकटॉकवरती फॉलो करू शकता, किरण_झरकर. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला या विषयाशी संबंधित काही शंका असतील तर त्या मला टेक्स्टमधून विचारू शकता माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती. माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 9405 54 76 87. आजचा जो आपला विषय आहे अनशाब्दिक संवाद. आपण मागील वेगवेगळ्या व्हिडिओमधून हे सांगितलेलं आहे की संवाद ही एक प्रकारची निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की शाब्दिक संवाद कशा प्रकारे होतो. शब्दातून होणारा संवाद हा मौलिक असतो. त्याचबरोबर शब्दांच्या विना देखील संवाद होतो आणि हा सुद्धा तितकाच मौल्यवान असतो जेवढा शब्दांच्या सहाय्याने संवाद होतो. आणि शाब्दिक संवाद म्हणजे वायरलेस पद्धतीने माहिती देणे, घेणे, समजून घेणे असं याचा अर्थ होतो. अशा प्रकारचा संवाद हा शब्दांच्या शिवाय होत असतो. त्यामुळं शब्दांच्या शिवाय होणाऱ्या संवादावर अनेक बंधनं येतात. शब्दविरहित संदेश संवादित करण्यासाठी कटाक्ष टाकणे, नजरभेट करणे, शरीराच्या हालचाली करणे अशा प्रकारच्या गोष्टीतून अनशाब्दिक संवाद आपण साधू शकतो. चेहऱ्याचे हावभाव करणे, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करणे, वेगवेगळ्या केसशैली बाळगणे, वेगवेगळ्या प्रकारचे आकृतिबंध दाखवणे, वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह दाखवणे, वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना दाखवणे, आवाजातील चढ उतार यांचा वापर केला जातो. इथे मला आपल्याला एक उदाहरण सांगाविषयी वाटते. रेल्वेचं गेट असतं आणि रेल्वेचं गेट येण्यापूर्वी रस्त्यावरती एक बोर्ड दाखवलेला असतो आणि त्या बोर्डावरती एक चित्र काढलेलं असतं. या चित्रावरून आपल्याला लक्षात येतं की समोर रेल्वेचं गेट येत आहे, वाहन सावकाश चालवलं पाहिजे. आणि आपण प्रत्येक गावागावामध्ये बघत असाल मित्रांनो, गतिरोधकाची चित्र काढलेली असते आणि आपल्या लक्षात येतं की इथं गतिरोधक आहे, आपल्या वाहनाची गती आपण कमी केली पाहिजे. आता हे जे संभाषण आहे हे अनशाब्दिक संभाषण आहे, अनशाब्दिक संवाद आहे. चित्राच्या चिन्हाच्या माध्यमातून अशा प्रकारचा संवाद केला जातो. अनशाब्दिक संवाद हा नेहमी दुय्यम माध्यमांच्या द्वारे केला जातो. हळुवारपणे हा संवाद केला जातो. आवाज असेल, स्पर्श असेल,
वास असेल, चव असेल, यांद्वारे सुद्धा अशा प्रकारचा संवाद केला जातो. वेगवेगळ्या प्रकारामध्ये हा संवाद समाविष्ट केलेला आहे. एखाद्या व्यक्तीचे परिधान केलेले कपडे, त्याचा आवाज, त्याचा दृष्टिकोन, त्याच्या हालचालीसुद्धा या अनशाब्दिक संवादामध्ये समाविष्ट केल्या जातात. आपल्याला एखाद्या लग्नामध्ये जायचं असेल तर आपण कशा प्रकारचे कपडे घालतो पहा, आणि आपल्याला 15 ऑगस्टला जायचं असेल तर आपण कशा प्रकारचे कपडे घालतो, आणि आपल्याला रेग्युलर कॉलेजला शाळेला जायचं असेल तर कशा प्रकारचे कपडे आपण घालतो. आपल्या कपड्यावरून सुद्धा हा अशा प्रकारचा संवाद होत असतो. नॉन व्हर्बल्स मेथड आर डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, व्हिज्युअल अँड ऑडिटरी. म्हणजे अनशाब्दिक संवाद याचे 2 प्रकार आहेत, व्हिज्युअल आणि ऑडिटरी. व्हिज्युअल म्हणजेच काय, तर व्हिज्युअल संवाद हा दृश्यमान संवाद असतो. या संवादात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहू शकतो. उदाहरणार्थ चिन्ह असतील, चित्र असतील, रंग असतील. आता तुम्ही म्हणाल रंगातून कसं संभाषण होतं, कसं संवाद होतो, तर रेल्वेचे सिग्नल असतात. लाल सिग्नल लागलेला असेल तर ती रेल्वे लगेच ब्रेक दाबते आणि थांबते आणि हिरव्या सिग्नलची वाट बघते. हिरवा सिग्नल म्हणजेच काय असतो, तर कुठल्याही प्रकारची अडचण नाही, रेल्वे पुढे जाऊ शकते. अशा प्रकारचे संवाद असतात. आवाजी स्वरूपामध्ये सुद्धा संवाद आपण साधू शकतो. उदाहरणार्थ बेल असेल, हॉर्न असेल, रिंगटोन असेल. बघा, दारावरती बेल लावलेली असते संवादासाठी. कोणत्याही प्रकारचे शब्द कानावर पडत नाहीत, तर आवाज कानावर पडतो. एखाद्या गाडीच्या समोर एखादा चालणारा व्यक्ती आला तर आपण हॉर्न दाबतो आणि हॉर्न दाबल्यानंतर तो व्यक्ती चालायची गती कमी करतो आणि वाहनासाठी रस्ता करून देतो. रिंगटोन, आपण आपला मोबाईलवरती रिंगटोन येतो. रिंगटोन आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्याला कुणाचा तरी कॉल आलेला आहे, आणि अशा प्रकारचं आवाजी स्वरूपातलं संभाषण आणि संवाद होत असतो. नॉन व्हर्बल प्रकारात लगेच परिणाम जाणवतो, कारण यात रिसिव्हरकडे संवाद ताबडतोब पोहोचतो. नॉन व्हर्बल म्हणजेच अनशाब्दिक जे कम्युनिकेशन आहे, संवाद आहे, हा डायरेक्ट संवाद होत असतो. त्यामुळं तो तत्काळ आणि जलद गतीनं पोहोचत असतो. नॉन व्हर्बल प्रकार हा कमी वेळ लागणारा आहे. यात चित्र, रंग, बेल ऐकणे, हॉर्न ऐकणे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलणे, अशा प्रकारचा समावेश होतो. मित्रांनो, नॉन व्हर्बल प्रकार हा सारखा वापरला जाणारा जलद प्रकार असल्यामुळे रिसिव्हरकडून यावर तत्काळ फीडबॅक म्हणजेच प्रतिसादसुद्धा येत असतो. नॉन व्हर्बल प्रकारात डेटा हा नेहमी थोडक्यात सांगितलेला असतो, थोड्या जागेत बसवलेला असतो. बघा, आपण गाडीतून कितीही म्हणत राहिलो, बाजूला सरका, गाडीला जाऊ द्या, तरी लोक ते रस्त्यातून सरकणार नाहीत. पण तुम्ही हॉर्न वाजवला तर ते चटकन रस्त्यातून सरकतात आणि गाडीला रस्ता करून देतात. त्याचं कारण आहे की अशा प्रकारच्या संवादामध्ये तीव्र गतीने आपल्याला रिसिव्हरकडून प्रतिसाद मिळत असतो. मित्रांनो, तुलनात्मक दृष्टीने विचार केल्यास नॉन व्हर्बल हा प्रकार पूर्णपणे चित्रकृतीच्या साहाय्याने वापरला जातो. चित्रकृती चिन्हे ही तात्काळ समजतात, लक्षात राहायला सोपी असतात. त्यामुळे निरक्षर लोकांना साक्षर करण्यासाठी अशा प्रकारच्या संवादाच्या साहित्याची वेळोवेळी गरज पडत असते व ती वापरली जाते. मित्रांनो, मला इथे आपल्याला एक उदाहरण सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण डोळ्यासमोर आणतो. त्यावेळेला हा इतिहास सांगण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. या प्रकारामध्ये नाटक असेल, सिनेमा असेल, मालिका असतील, त्याचबरोबर काही कथा असतील, कादंबरी असतील, चरित्र असतील, यांच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून सर्व प्रकाराने आपण हा इतिहास वाचत असतो, पाहत असतो. मात्र कोकणामध्ये एका गावाला छत्रपती शिवाजी महाराजांची लेणी स्वरूपामध्ये इतिहास दाखवलेला आहे. तिथे चित्रांच्या स्वरूपामध्ये प्रत्येक सीन दाखवलेला आहे
आणि आपण एक चित्र पाहिलं की आपल्याला एक गोष्ट आठवते. याचाच अर्थ असा आहे की चित्र माणसाच्या मनावर पटकन मोहिनी टाकतात आणि आपल्याला मोठा मतितार्थ आणि गर्भितार्थ या चित्रांमुळे सहज समजत असतो. डोळ्याच्या हालचालींना चित्राकृती चिन्हे समजण्यास अत्यंत सोपी असतात. आलेख आणि वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते हे सांख्यिकी माहितीचे चित्रीकृत सादरीकरण असते. ते वेगवेगळ्या प्रकारचे तांत्रिक कौशल्य वापरून तयार केले जाते. यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीत एका क्षणात माहिती समजण्यास मदत होते. नॉन व्हर्बल हा संवाद, अनशाब्दिक संवाद हा चित्र, तक्ते यांना सादर करत असल्यामुळे तो आणखीनच प्रभावी होतो. तो या संवादात लिखित संवादापेक्षा चटकन होतो आणि याला जागासुद्धा कमी लागते. वाहतुकीचे मार्ग, हवामान अंदाज, लोकसंख्येचे विवरण, ढग, पर्जन्य, फळे भाज्या यांचे विवरण नकाशाच्या साहाय्याने, नॉन व्हर्बल साहाय्याने संवादाने केले जाते, दाखवले जाते. वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह, सिग्नलच्या साहाय्याने विशिष्ट माहिती दाखवली जाते. प्लस मायनस अशा प्रकारची गणितीय चिन्हसुद्धा वापरली जातात. 11 नंबरच्या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की हवामान असेल, अंदाज असेल, लोकसंख्येचं विवरण असेल, ढग, पर्जन्य ह्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह वापरली जातात. सिग्नलच्या माध्यमातून सुद्धा माहिती अधोरेखित केली जाते. प्लस मायनस अशी गणिती चिन्ह वापरले जातात. जेव्हा तात्काळ निर्णय पाहिजे असतो तेव्हा माहिती पुरवणे व शब्दाच्या सहाय्याने संवाद करणे शक्य नसते, त्यावेळी चिन्हाच्या सहाय्याने संवाद साधला जातो व प्रक्रिया जलद गतीने पार पाडली जाते. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गतिरोधकाचे चिन्ह. गतिरोधकाचे चिन्ह आपण 70-80च्या स्पीडनी गाडी चालवत असतो. लांबून आपल्याला ते गतिरोधकाचे चिन्ह दिसतं आणि आपल्या लक्षात येतं की पुढे गतिरोधक आहे, आपण वाहनाची वेग कमी केला पाहिजे. आपण तात्काळ वेग कमी करतो आणि ते गतिरोधक यशस्वीरित्याने पार पाडले जाते. आपण ओलांडून पुढे जातो. बहुतेक वेळी दृश्यमान चित्रे आणि सिग्नल हे संवादाच्या वेळी वापरले जातात. जर सेंडर आणि रिसिव्हर यांच्यातील अंतर जास्त असेल, ऐकणे शक्य होऊ शकत नसेल, तर हातवारे करून, प्रकाश दाखवून, वेगवेगळी रंगसंगती दाखवून अशा प्रकारचे व्हिज्युअल कम्युनिकेशन केले जाते. याचं उत्तम उदाहरण आहे बॅटरीचा प्रकाश असतो. लाल असेल, हिरवा असेल, पिवळा असेल, अशा प्रकारचा आपण इथे संवाद साधू शकतो. आवाजी चिन्हे हा सुद्धा एक प्रकारचा नॉन व्हर्बल संवादाचा प्रकार आहे. या प्रकारात वेगवेगळ्या प्रकारचे आवाज, स्थळावरून येणारे आवाज यांचा समावेश केला जातो. आजकालच्या आधुनिकतेच्या काळामध्ये आग, अपघात, युद्ध यांच्या समयी वेगवेगळे आवाज काढून लोकांना सूचना दिली जाते. बघा, आग लागली असेल तर आगीच्या बंबाचा आवाज असतो, ॲम्ब्युलन्सचा आवाज असतो, एखादा अपघात घडला तर आवाज असतो, युद्धाच्या समयीचा आवाज असतो. इथे मला मित्रांनो एक छत्रपती शिवाजी महाराजांची एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते. बाजी प्रभू देशपांडेंची. होते बाजी म्हणून वाचले शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवण्यामध्ये बाजीप्रभू देशपांडेंची मोलाची भूमिका होती. पावनखिंडीमध्ये सिद्दी जौहरची फौज छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठलाग करत असताना बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं की छत्रपती शिवाजीराजे, आपण पुढे गडावर जावं, मी याच पावनखिंडीमध्ये, याच खिंडीमध्ये त्या सैनिकांना रोखून धरतो. हजाराचा, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि यावेळी एक खूण ठरली की ज्यावेळी शिवाजी महाराज सुखरूप गडावरती पोहोचतील तेव्हा तोफेचे 5 बार काढण्यात येतील आणि ते तोफेचे 5 बार ऐकल्यानंतर बाजीप्रभू देशपांडेंना समजेल की छत्रपती शिवाजी महाराज गडावर सुखरूप पोचले आहेत.
बाजीप्रभू देशपांडेंनी त्या सैनिकांना रोखून धरलं. छत्रपती शिवाजी महाराज गडावर पोचले आणि गडावर पोचल्यानंतर त्यांनी तोफेचे 5 बार काढले आणि जेव्हा ते 5 बार काढले तेव्हा बाजीप्रभू देशपांडेंनी स्वतःचा प्राण सोडले. बाजीप्रभू देशपांडे वीरगतीला प्राप्त झाले. त्यांना वीरमरण आलं आणि स्वराज्यासाठी महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. ते शहीद झाले. या संवादामध्ये त्या तोफांच्या आवाजाला जे महत्त्व होतं त्यामुळं एक लढाई जिंकू शकली, एका राजाचे प्राण वाचू शकले. अशा प्रकारचं अनशाब्दिक संवादाचं महत्त्व इथे मला अधोरेखित करावंसं वाटतं. मित्रांनो, रेलिया म्हणजे अध्यापनात वापरण्यात येणाऱ्या जीवनातील वास्तविक गोष्टी व साहित्य होय. आपण अभ्यास करत असताना जीवनातल्या काही वास्तविक गोष्टी वापरतो, त्यालाच ऑब्जेक्ट असं म्हणतात. स्थूल वस्तू, मूळ वस्तू, पीपल म्हणजे लोक, इव्हेंट म्हणजे प्रसंग यांचा समावेश होईल. वेगवेगळ्या प्रकारचे अनशाब्दिक अंग हे तोंडी संवादामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आपण जेव्हा एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटतो, त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण त्याचे निरीक्षण करतो. त्याच्या शारीरिक हालचाली, चेहऱ्यावरील हावभाव याचे निरीक्षण करतो. लिखित शाब्दिक संवादाऐवजी नॉन व्हर्बल संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. बघा, या संवादामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट असतात. आता उदाहरणार्थ एखादी आपल्याला इमारत बनवायची आहे, तर इमारत बनवण्याचं जे काही संकल्पचित्र आहे हे 3-4 प्रकारचं संकल्पचित्र काढलं जातं. एक संकल्पचित्र असतं आकृतीच्या साहाय्याने, मापं तयार केलेली असतात. दुसरं संकल्पचित्र असतं की ही इमारत पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कशी दिसेल. आणि तिसरं लाकडाचं चित्र असतं, म्हणजे प्रत्यक्ष इमारतच असते पण ती छोट्या स्वरूपातली असते, ती इमारत कशी दिसेल. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सुद्धा सध्या आपल्याला अशा प्रकारचा मॉडेल तयार करता येऊ शकतो, ऑब्जेक्ट तयार करता येऊ शकतो. 3D सुद्धा मॉडेल तयार करता येऊ शकतो. तर या सर्व मॉडेल्सला आपण रेलिया असं म्हणणार आहोत. यानंतरचा मुद्दा आहे बॉडी लँग्वेज म्हणजे शारीरिक भाषा. शब्दांच्या पुढची ही भाषा आहे आणि ती पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. यात खूप मोठा अर्थ दडलेला असतो, तिलाच बॉडी लँग्वेज असं म्हणतात. ही नॉन व्हर्बल प्रकारची भाषा आहे. आता ही बॉडी लँग्वेज काय आहे, कशी वापरायची या संबंधीचे मुद्दे आपण पाहणार आहोत. शरीराची भाषा किंवा हावभाव यात कटाक्ष टाकणे, चेहरा व डोळे यांचे हावभाव यांचा समावेश होतो. फॉरा लँग्वेज म्हणजेच हसणे, हळुवारपणे बोलणे, हळुवारपणे रडणे. प्रॉक्सिमायसिस म्हणजेच प्रत्यक्षात जागेचे विवरण करणे. ऑल फॅशन फॉर बॉडी ऑडर, वास आणि शरीराचा गंध. स्किन सेन्सिटिव्हिटी म्हणजे त्वचेचा सहवास, यात स्पर्श व तापमान यांचा वापर केला जातो. ड्रेस, कपडे परिधान करणं, सौंदर्य प्रसाधनं वापरणं हा सुद्धा बॉडी लँग्वेजमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश केला. आपल्या शरीराची जी भाषा आहे, आपल्या शरीराचे जे हावभाव आहेत, आपण एखाद्याकडं पाहतो, कटाक्ष टाकतो, चेहरा, डोळे यांचे हावभाव असतात. हळुवारपणे आपण हसतो, रडतो, बोलतो, प्रत्यक्षात जागेचं विवरण करतो. आपल्या शरीराचा एक प्रकारचा सुगंध असतो. आपण अत्तर लावतो, डोळे बंद केले ना, आपला एखादा अत्तर लावलेला मित्र आपल्या समोरून गेला तर आपल्याला वास येतो आणि वासाच्या आधारे आपण ओळखतो की हा आपला मित्र त्या प्रकारचा अत्तर लावतो आणि तो गेलेला आहे. स्किन सेन्सिटिव्हिटी, त्वचेचा सहवास. छोट्या मुलाची स्किन आणि मोठ्या माणसाची स्किन यात फरक आहे बघा. छोट्या मुलाची स्किन ही अतिशय कोमल असते, आपण चटकन ओळखू शकतो की हा छोटा मुलगा आहे.
ड्रेस कपडे परिधान करणे, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान केले जातात. त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधनं वापरली जातात आणि त्यातून सुद्धा आपल्याला रामायणामध्ये एक प्रकारची वनवासातली कपडे परिधान करण्याची पद्धत होती. ते कपडे कोणत्याही व्यक्तीनं जरी परिधान केले आणि तशी वेशभूषा आणि कपडे परिधानाची शैली केली की आपल्या डोळ्यासमोर हे रामायणातील श्रीरामच येतात. याचाच अर्थ अशा प्रकारचं अनशाब्दिक कम्युनिकेशन हे होत असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या भाषांमध्ये शारीरिक भाषा ही एक वेगळीच भाषा आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी ही भाषा आहे. या भाषेच्या द्वारे आपण कटाक्ष टाकणे, चेहऱ्यावरील हावभाव, एकमेकांकडे पाहणे, स्पर्श करणे अशा गोष्टींना वाव मिळत असतो. संवाद करणाऱ्या व्यक्तीमधील अंतराचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करणे याचा सुद्धा यात समावेश होतो. काही वेळा शरीराच्या हालचाली हळुवारपणे केल्या जातात. माहितीच्या देवाणघेवाणीमध्ये अशा प्रकारच्या हालचालींचा खूप मोठ्या प्रकारची भूमिका बजावली जाते. शारीरिक भाषेमध्ये कोणत्याही वैचारिक त्रासाशिवाय सत्यतेवर आधारित संवाद साधला जातो. यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे गेस्चर म्हणजेच हावभाव करणे. एखाद्या व्यक्तीला आपण एखादी गोष्ट चांगली घडल्यानंतर आपली 2 बोटे, उजव्या हाताची पहिली 2 बोटे, अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचं बोट एकमेकांना चिटकवून त्यांचा गोलाकार करून आपण हाताने हावभाव करतो की ही गोष्ट छान झालेली आहे. मुक्या आणि बहिऱ्या व्यक्तींना अशा प्रकारचे हातवारे करून संवाद करावा लागतो. आपले हावभाव प्रकट करावे लागतात आणि या हावभावातूनच त्यांचा बोलण्याचा हेतू, आपल्या मनातल्या भावना त्यांना व्यक्त कराव्या लागतात. जसे आपण दुसऱ्या व्यक्तीच्या हातात हात देऊन हँडशेक करतो आणि आपले मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे दाखवून देतो, यालाच गेस्चर किंवा हावभाव करणे असं म्हणतात. फेशियल एक्सप्रेशन, आपल्या चेहऱ्यावरच्या भावना, चेहऱ्यावरील भावना व हावभाव हा अत्यंत महत्त्वाचा हेतू प्रकट करतात. एक स्मित हास्य मैत्रीची भावना दाखवून जाते. आपण एखाद्याकडे बघून जर हलकं हसलो तर लगेच ओळखून जायचे की आता हा आपला मित्रमैत्रीण होणार आहे. भुवया उंचावणे, एखाद्या गोष्टीबद्दल चिंता व्यक्त करायची आहे, एखादी गोष्ट आपल्याला जर माहीत नसेल तर त्यासाठी आपण भुवया उंचावतो. शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या प्रकारच्या संवादासाठी वापरले जातात. त्यातला डोळा हा एक महत्त्वाचा भाग आहे. डोळ्यांच्यातून अनेक भावना आपल्याला समजतात. डोळ्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे संदेश दिले जाऊ शकतात. डोळे स्वतः कोणत्याही प्रकारची भावना व्यक्त करत नसले तरी डोळ्यांशी निगडीत असलेला चेहऱ्याचा भाग यातून वेगवेगळ्या प्रकारचे अर्थसंवादामध्ये काढले जातात. डोळे आणि चेहरा यांच्याकडे बघून पुढील प्रकारचे हावभाव, पुढील प्रकारची भावना व्यक्त होते. एकमेकांशी महत्त्वपूर्ण मदत करणे व पाहणे, एखाद्याला निश्चित प्रत्युत्तर देणे, अनशाब्दिक माहितीची देवाणघेवाण करणे, संदेश देणे अशा प्रकारच्या भावना डोळ्यामुळे व चेहऱ्यामुळे व्यक्त होत असतात. पोश्चर्स, शरीराची ढव आणि ठेवण, शरीराद्वारे होणारी प्रत्येक कृती म्हणजे शरीराची ठेवण आहे. क्षणाक्षणाला शरीराची ठेवण संवादामध्ये महत्त्वाचं कार्य दाखवत असते, महत्त्वाचं काम करत असते. बसणे, उभा राहणे, चालणे, बोलून चालणे अशा प्रकारच्या कृतीतून अनेक प्रकारचे हेतू व भावना प्रकट होत असतात. परंतु माणसाच्या शरीराच्या हालचालींना कोणत्याही प्रकारचा असा ठराविक अर्थ नाही, त्या प्रकारची भावना नाही. समोरच्या व्यक्तीला जो अर्थ कळत असतो तो सभोवतालच्या गोष्टी बघून तो ठरवत असतो. मात्र बोलताना कटाक्ष टाकणे, शारीरिक हालचाली करणे यामुळे मात्र वेगवेगळ्या प्रकारचे शाब्दिक संवाद होत असतात.
उदाहरणार्थ, एखाद्या शेवटच्या प्रश्नाच्या वेळी शारीरिक हालचाल केल्यामुळे काही गोष्टी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अशा प्रकारच्या शरीराच्या भाषेला प्रॉक्सिमिक्स असे म्हणतात. शरीराची ढब किंवा शरीराची ठेवण. ड्रेस अँड ॲपिअरन्स, कपड्यांची ठेवण आणि राहणे. मला इथे आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं उदाहरण आपल्याला द्यायला आवडेल. आपल्या देशाचे पंतप्रधानांच्या ड्रेसिंग आणि ॲपिअरन्स अतिशय छान असतात. पहा, आपले पंतप्रधान जेव्हा वेगळ्या देशामध्ये जातात किंवा वेगवेगळ्या देशाचे माननीय राष्ट्रपती आणि पंतप्रधान आपल्या देशामध्ये येतात, त्यावेळेला त्यांचे ड्रेसिंग आणि आपल्या पंतप्रधानांचे ड्रेसिंग हे पाहण्यासारखे असतात. त्यातून एक प्रकारचा संदेशच जात असतो. जेव्हा चायनाचे शी जिनपिंग हे आपल्या देशामध्ये आले, त्यावेळी महाबलीपुरम या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना भेटण्यासाठी निमंत्रित केलं आणि दक्षिणेतलं राज्य असल्यामुळे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी दक्षिणेतलाच पेहराव ठेवला होता. तो म्हणजे पांढरी लुंगी आणि त्यावरती पांढऱ्या शुभ्र रंगाचा कुर्ता आणि गळ्यात एक छानसं उपरणं. अशा प्रकारची ठेवण आणि कपड्याची ड्रेस ॲपिअरन्स हा ठेवावा लागतो. तेव्हा समोरच्या व्यक्तीवर छाप पडते आणि त्या प्रसंगाचं महत्त्व, मौल्यवानपणा आपल्याला कळत असतो. आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कपडे परिधान करतो. त्यातून वेगवेगळ्या प्रकारचा भाव आणि हेतू दिसतो. घातलेल्या कपड्यामुळे व त्यातून दिसणाऱ्या वेगवेगळ्या भावनांमुळे संवाद हा नेहमी परिणामकारक होत असतो. व्यक्तिगत आकर्षणामुळे संवाद करत असताना, कपडे परिधान करत असताना अत्यंत महत्त्वाची भूमिका हे कपडे बजावतात. सुंदर दिसणारे लोक हे नेहमी चांगले कपडे परिधान करतात. स्वच्छ धुतलेले कपडे, चांगली रंगसंगती असलेले कपडे, त्याचबरोबर आपल्या शरीराच्या आकाराच्या प्रयोजनाप्रमाणे चांगले शिवलेले कपडे ते घालत असतात. यामुळे अशा व्यक्तींना यश मिळतं. त्यांची बुद्धिमत्ता त्यांना परिपूर्णतेकडे घेऊन जात असते, त्यांना परिपूर्णता प्राप्त करून देत असते. ते आपल्याला माहिती इतर लोकांपर्यंत अत्यंत सहजतेने पोचवू शकतात. आपल्या व्यक्तिगत दिसण्यामुळे बऱ्याच वेळी लोकांमध्ये खूप महत्त्वाचा संदेश जात असतो. त्यामुळे कपड्यांची ठेवण आणि आपलं राहणं, आपले हावभाव, ड्रेस ॲपिअरन्स हा संवादामध्ये, अनशाब्दिक संवादामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. व्हिज्युअल कम्युनिकेशन हा 2 नंबरचा अनशाब्दिक संवादाचा प्रकार आहे. दृश्यमान संवाद. यापूर्वी आपण शाब्दिक संवाद कसा करायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो. या व्हिडिओमध्ये मात्र आपल्याला दृश्यमान संवाद कसा करायचा आहे, अनशाब्दिक संवाद कसा करायचा आहे हे आपण पाहत आहोत. वेगवेगळ्या प्रकारची चित्र, आकृत्या, रंगसंगती यामुळे सुद्धा अशा प्रकारचा संवाद आपण साधू शकतो. शब्दांच्या लिहिण्यामुळे, अक्षरांच्या ठेवणीमुळे काही गोष्टी स्पष्ट होत असतात. चार्ट आणि ग्राफ, भित्ती फलक आणि आलेख. पिक्टोग्राम म्हणजे चित्रफीत, मॅप आणि प्लॅन, नकाशा आणि योजना. टेबल्स म्हणजे तक्ता, स्लाईड म्हणजे चकती, फिल्म स्ट्रीप म्हणजे चित्रफीत. अशा प्रकारच्या उदाहरणांमधून सुद्धा संवाद होत असतो. आपल्याला भारत कसा दिसतो, हिंदुस्थान आपला देश कसा दिसतो याचा नकाशा पाहिल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं. वरच्या बाजूला जम्मू काश्मीर आहे, खालच्या बाजूला केरळ आणि तामिळनाडू आहे. उत्तरेला दक्षिणेला कोणती राज्य आहेत हे आपल्याला मॅप बघितलं की लगेचच लक्षात येतं. त्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टींना दृश्यमान संवादामध्ये महत्त्व आहे. दृश्यमान संवादाची गुणवत्ता. भाषेच्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी भित्तीफलक आणि आलेख यांचा परिणामकारक पद्धतीने दृश्यमान संवाद केला जातो. भित्तीफलक आणि आलेख हे पाहणाऱ्याला चटकन व परिणामकारक पद्धतीने समजतात.
व त्याचे आकलन होते. लोकांना एखादी गोष्ट जास्त दिवस लक्षात राहण्यासाठी चित्र आणि आलेख यांचा वापर केला जातो. पुन्हा करण्यासाठी अशा प्रकारचा संवाद चित्रांच्याद्वारे अत्यंत सहजपणे केला जातो. मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या संवादांची गुणवत्ता असते. त्यामध्ये दृश्यमान संवादाची गुणवत्ता ही अधिक आहे, कारण ते चालते बोलते संवाद असतात, ते सजीव संवाद असतात. दृश्यमान संवादाचे काही अवगुण देखील आहेत. भित्तीफलक व नकाशे यामुळे एखाद्या गोष्टीची सुरुवात करता येत नाही. नेमकी सुरुवात कुठून करायची? वरच्या बाजूने करायची, खालच्या बाजूने करायची, डाव्या बाजूने करायची का उजव्या बाजूने करायची? वेगवेगळ्या प्रकारचे समूह संवाद करताना आणि सूचना देताना यांचा वापर केला जात नाही. ही योजना आपल्या कल्पना सविस्तरपणे मांडण्यासाठी वापरता येत नाही. दृश्यमान संवाद हा नेहमी शॉर्ट संकल्पना मांडण्यासाठी वापरला जातो. मोठ्या प्रकारची संकल्पना, संवेदना आणि कल्पना मांडण्यासाठी याचा वापर केला जात नाही आणि यातून चुकीची माहितीसुद्धा पसरण्याचा संभव असतो. दृश्यमान संवादाचे हे अवगुण देखील आहेत. मित्रांनो, आपल्याला या चित्रामध्ये कम्युनिकेशन इन कॉर्पोरेट ही आकृती फिगर दाखवलेली आहे. टू ट्रान्सफॉर्म आवर बिझनेस, आपल्याला संवाद एकमेकांबरोबर करायचा असेल तर तो संवाद केला तरच आपला व्यवसाय वाढू शकेल, आपला व्यवसाय रूपांतरित होऊ शकेल. आपल्या मोठ्या व्यवसायाला जर आपल्याला गती द्यायची असेल, प्रगती करायची असेल तर त्यासाठी संवाद हा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. मधल्या आकृतीमध्ये सर्व लोक गोलाकार स्थितीमध्ये उभारलेले आहेत आणि एकमेकांशी संवाद साधत आहेत. अशा प्रकारचा आल्हाददायक समोरासमोरचा संवाद साधून आपण आपल्या कंपनीची प्रगती करू शकतो. क्रमांक 3च्या आकृतीमध्ये जगाच्या नकाशाच्या समोर काही महिला व पुरुष दिसत आहेत. ते एकमेकांना हस्तांदोलन करत आहेत. अतिशय जवळकीने, आपुलकीने, आल्हाददायक, मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये चर्चा करत आहेत आणि अशा प्रकारच्या चर्चांमधूनच आपल्या देशात पसरलेला उद्योग हा आपण जगाच्या नकाशावर आणू शकतो आणि संवादाच्या माध्यमातून यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये म्हणजेच व्यावसायिक जीवनामध्ये संवाद हा एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. संयुक्त जीवनातील संवाद हा एक प्रकारचा खूप मोठा संवाद आहे आणि ही एक प्रकारची परिपूर्ण प्रक्रिया आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बदल करून हा संवाद प्रभावी बनवण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो, संवाद ही एक प्रकारची सामाजिक प्रक्रिया असून व्यक्तिगत, समूह यामध्ये सुधारणा होण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची असते. वेगवेगळ्या प्रकारचे संवाद वेगवेगळ्या समूहाला बांधून ठेवण्याचे काम करतात. ही एक प्रक्रिया नसून प्रक्रियाचा संच आहे. यामध्ये काय केलेलं असतं तर एखाद्या समूहामध्ये आपल्याला कम्युनिकेशन करायचं आहे तर कम्युनिकेशन हे गुंफलेलं असतं. कुणी कुणाशी कम्युनिकेशन करायचं, यात वेगवेगळ्या लिखित, शाब्दिक आणि अनशाब्दिक संवादाचा समावेश केला जातो. याचाच अर्थ संवादात वेगवेगळ्या प्रकारच्या मूलतत्वांचा सहभाग असतो. ती व्यक्तिगत, सामाजिक, राजकीय अशा प्रकारची सुद्धा मूलतत्व असू शकतात. व्यापारी संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संवाद करण्यासाठी संस्थेत किंवा संस्थेबाहेरील वेगवेगळ्या व्यक्तींशी किंवा समूहांशी संवाद साधण्यासाठी अशा प्रकारच्या संयुक्त संवादाच्या माध्यमाचा वापर केला जातो. या संवादात पत्र लिहून, दूरध्वनीद्वारे किंवा अन्य मार्गाने संवाद साधला जातो. डाउनवर्ड कम्युनिकेशन, खालील मार्गक्रमातील संवाद. एखाद्या संस्थेत काम करत असताना हा अत्यंत सामान्य प्रकारचा संवाद आहे.
उच्च प्राधिकाऱ्याकडून खालील प्राधिकाऱ्याकडे किंवा कामगाराकडे अशा प्रकारच्या संदेशाचं वहन होतं. जे लोक व्यवस्थापकीय पदावर आहेत असे लोक आपल्या अंतर्गत काम करणाऱ्या, आपल्या अंडर काम करणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे सूचना, आदेश, नामनिर्देश देत असतात. तशा प्रकारचा संवाद करत असतात व तो त्यांच्या कामाचा एक भाग पण आहे. ते वरून खाली प्रक्रिया अवलंबितात. त्याद्वारे निर्धारित केलेले लक्ष्य आणि मूलतत्व मिळविण्याचा प्रयत्न करतात. आपल्या खालील व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते देण्यासाठी, बक्षिसे, वेगवेगळ्या प्रकारच्या किमती देण्यासाठी, सराहनीय कामाबद्दल शुभसंकेत देण्यासाठी, शुभवार्ता देण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे हेतू, परिपत्रके, बातम्या, नोटीस या देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं लेखन साहित्याचा वापर केला जातो. म्हणजेच संस्थेतील लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संवादाचा वापर केला जातो. अपवर्ड कम्युनिकेशन म्हणजे खालून वर संवाद साधला जातो. हा खालून वर संवाद आहे, वरील संवादाच्या अगदी विरुद्ध आहे. हा खालील पातळीवरून वरच्या पातळीवर संवाद साधला जातो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पातळीवरील कामगार आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या पातळीवरील प्राधिकाऱ्यांबरोबर संवाद साधत असतात. आपले विचार आणि भावना व्यक्त करत असतात. आपल्या चांगल्या सूचना, यामुळं कामात प्रगती होते. कामाचा प्रकार, कामाच्या वेगवेगळ्या क्रिया, कामासंबंधीचे समायोजन, यामुळे व्यवस्थापनाशी संवाद आपल्याला साधता येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या विनंत्या, तक्रारी, महत्त्वपूर्ण गोष्टी, स्थानिक काम व त्यांची प्रगती सांगण्यासाठी तोंडी किंवा लेखी संदेशाचा वापर केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांमध्ये धाडसाने खालून वर जाणारे, आपल्या भावना सांगणारे संवाद साधले जातात व त्यामुळेच कामात प्रगती होते. आता हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहे, आडवं म्हणजे समपातळीवरचं कम्युनिकेशन आहे, संवाद आहे. हॉरिझॉन्टल संवादालाच लॅटरल संवाद असं सुद्धा म्हटलं जातं. समान पातळीवरचा संवाद, दोन विद्यार्थ्यांमधला संवाद, दोन शिक्षकांमधला संवाद, दोन प्राचार्यांमधला संवाद, दोन मॅनेजरमधला संवाद, याला समान पातळीवरचा संवाद असं म्हटलं जाईल. समान पातळीवरील लोक भावना व विचार एकमेकांना देण्याचे काम यातून करतात. हे माध्यम सर्वसामान्यांचं माध्यम असून संस्थांमध्ये सुबकतेनं कार्य करण्यासाठी, आपलं काम करण्यासाठी अशा प्रकारच्या संवादाचा वापर केला जातो. या संवादालाच अंतर्मुख व्यक्तिगत संवाद, व्यवस्थापनाच्या बैठकीतील संवाद, अंतर्गत संवाद असं सुद्धा म्हटलं जाईल. हा संवाद मुख्यत्वे करून दूरध्वनीवरून केला जाईल, समोरासमोर बसून केला जाईल. आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न यातून होईल. वेगवेगळ्या प्रकारचे औपचारिक वातावरण निर्माण करतात. यात आपल्या शंका दूर होऊन चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण होतं. भावना व्यक्त करण्याचं यात स्वातंत्र्य असतं. यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या विभागामध्ये काम करण्यासाठी, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी, कृती करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी अशा प्रकारच्या संवादाची आवश्यकता असते. त्यामुळे वेगवेगळ्या विभागात सहकार्याचे वातावरण निर्माण होऊन आत्मविश्वास, प्रगती यावर काम करण्यास सुरुवात होते व आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत निर्धारित लक्ष गाठण्याचा प्रयत्न केला जातो. डायगोनल किंवा क्रॉस वाईस कम्युनिकेशन, कर्णरेषेतील किंवा त्या उलट. डायगोनल म्हणजे कर्णरेषा, कर्णरेषेतील संवाद. जेव्हा कार्यरत ठिकाणी खालच्या पातळीवरील व्यक्तीच्या वरच्या पातळीवर व्यक्तीशी संवाद साधायचा असतो, त्यावेळी अशा प्रकारचा संवाद साधला जातो. अशा प्रकारचा संवाद
समान संस्थेत किंवा बाहेरसुद्धा संवाद साधला जाऊ शकतो. अशा प्रकारच्या संवादामुळे कामगारांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. यामुळे सहकारी निर्मिती होते व कामाचा वेग वाढतो. मित्रांनो, इथे जी डायग्रॅम फिगर दाखवलेली आहे, यात एका डायग्रॅममध्ये डाव्या बाजूच्या डायग्रॅममध्ये मॅनेजर त्यांच्या खालील सहाय्यकांना काही गोष्टी समजून सांगत आहेत. मधल्या डायग्राममध्ये इफेक्टिव्ह मेसेज कसा तयार करायचा याबद्दलचे मार्गदर्शन करत आहेत. आणि तिसऱ्या डायग्राममध्ये काही गोष्टी त्यांना नोट करून सांगत आहेत, म्हणजे काही ऑर्डर्स देत आहेत, ज्या ऑर्डर्सप्रमाणे ते काम करू शकतील. अशा प्रकारच्या कार्यप्रणालीतून इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत असतं. परिपूर्ण वेगवान संवाद साधला जात असतो. मित्रांनो, आज आपण अनशाब्दिक संवाद पाहिला. या आजच्या व्हिडिओबरोबरच माझे एम्प्लॉयबिलिटी स्किल, रोजगारक्षम कौशल्य, इंग्रजी, त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल, रोजगारक्षम कौशल्य या संबंधित नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलचं नाव आहे किरण झरकर. ITशी निगडीत छोटे छोटे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण मला टिकटॉकवरती सुद्धा फॉलो करू शकता. माझा टिकटॉक ॲड्रेस आहे kiran_झरकर. या व्हिडिओ संबंधी आपल्याला काही शंका असतील तर त्या आपण मला जरूर विचारू शकता. माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 9405 5476